अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया राजमा. हा राजमा आहे. हा ओला राजमा, याला भिजायला वगैरे काही घातलेलं नाहीये. राजमासाठी लागणारे साहित्य: टोमॅटो आहे 1, कढीपत्ता, कांदे आहे 2, खोबरे, जिरी, गरम मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, लसूण आहे, आले आहे, 1 हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले, कोथिंबीर आहे, अर्धा चमचा मीठ आहे आणि हे खडे मसाले लागणार आहे काही: वेलची आहे, काळी मिरी आहे, दालचिनी आहे, लवंग आहे आणि तमालपत्र. हा राजमा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. राजमा स्वच्छ धुवून घेतलाय. याच्यात मीठ टाकायचं, 1 तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी हे सगळं टाकून घ्यायचं आणि कुकरच्या 3च शिट्ट्या घ्यायच्या, कारण हा ओला राजमा आहे ना, तर शिजायला जास्त वेळ नाही लागत, म्हणून 3च शिट्ट्या घ्यायच्या. कुकर लावलाय, कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तोवर आपण वाटण्याची तयारी करून घेऊ. थोडेसे तेल टाकले आणि कांदा टाकलाय. हा कांदा कलर चेंज होतोवर भाजून घ्यायचा आहे. हा कांदा वाटण्यासाठी आहे. एक अद्रकचा तुकडा टाकून घ्यायचा आहे, लसूण. हा पण ह्या कांद्याबरोबरच भाजून घ्यायचा, म्हणजे आल्याचा आणि लसणाचा कच्चापणा निघेल. कांदा परतून झालाय, कांद्याचा कलर पण चेंज झालाय. खोबरे टाकून घ्यायचे. खोबरे पण कलर चेंज होतोवर भाजून घ्यायचं. खोबऱ्याचा पण कलर चेंज झालाय. 2-3 पाने कढीपत्त्याचे टाकायचे, म्हणजे ह्यानी चव चांगली येते. थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे वाटण मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं. आपला राजमा पण शिजलाय. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या. राजमा शिजलाय. आता हे तमालपत्रे, लवंग, दालचिनी हे काढून घ्यायचं. राजमा चांगला शिजलाय. कढईत तेल टाकायचे, जिरे टाकायचे, आपण अर्धा कांदा वाटण्यासाठी घेतला होता ना, अर्धा कांदा आहे फोडणीसाठी घेतलाय. हा चांगला परतून घ्यायचा. कांद्याचा कलर चेंज होतो परतायचा. कढीपत्ता टाकायचा, टोमॅटो टाकायचा. टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा. टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी थोडेसे मीठ टाकायचे. आपण राजम्यात मीठ टाकले म्हणून थोडेसेच टाकायचे. टोमॅटो परतून झालाय. हळद टाकायची, अर्धा चमचा हळद आहे. कांदा लसूण मसाला टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची, याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचे. हा मसाला परतून झालाय. हा शिजवलेला राजमा याच्यात टाकून घ्यायचा. जे वाटण केलं होतं ना, ते पण टाकून घ्यायचं. मिक्स करायचं. जेवढी आपल्याला क्वांटिटी लागेल तेवढं पाणी टाकायचं. 2 मिनिटं उकळी काढून घ्यायची.
मग आपल्याला ना याला तडका द्यायचा आहे. 2 मिनिटं झाले राजमाला. याच्यात ना गरम मसाला टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची, मिक्स करून घ्यायचं. याचा ना तडका तयार करून घ्यायचा. राजमा आहे ना त्याला तडका द्यायचा आहे, तो तयार करून घ्यायचा. तडका पॅन मध्ये ना तूप गरम करून घेतले, लसूण टाकायचा, हिरवी मिरची टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची. हा तडका ना त्याच्यात टाकून घ्यायचा. भाजी तयार झाली, प्लेटिंग करून घेऊ.